माननीय सागर पाटील साहेब, गोपीनाथजी उलवेकर साहेब आणि त्यांच्या समवेत हनुमान भगत साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. साहेब यावं, आज आपला घरचा संघ, आज फायनलचा दिवस आहे, तिथून आपण बघू नका, कारण तुमची जागा आमच्या हृदयात आहे, तुमची जागा आमच्या मंचावर आहे. तुम्हाला विनंती करतो त्रिमूर्ती या ब्रह्मा विष्णू महेश आणि विष्णू शेठ नावडेकर आपणाशी विनंती करतो आपण देखील यावं. या व्यासपीठावर आमच्या व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं. तो दोस्तों चलते हैं बिल्कुल मैदान की तरफ. मात्र आमच्या पाहुण्यांनी पसंत केला आहे की घरचा सामना आता थोडासा बाहेरूनच एन्जॉय करू. चलिए यहां पर शुरुआत करेंगे. सुपर 10 का पहला मुकाबला दोनों टीमों के लिए काफी महत्वपूर्ण होगा. यहां पर सिक्का उछला जय दुर्गा माता 11 बेलोली टीम के पक्ष में और उन्होंने निर्णय ले चुके हैं फील्डिंग करने का. अभी तक 2 टॉस देखे हैं. इससे पहले सहारा 11 शिवकर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करना पसंद किया और इस मैच में भी आप देख सकते हैं बेलोली टीम के कप्तान ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. दोनों भी टीमों को शुभकामनाएं जरूर देना चाहेंगे. एक है मेहमान, एक है यजमान, यानी कि मेहमान जेडीएम बेलोली जय दुर्गा माता 11 बेलोली, जो इस गांव के हमारे कमेंटेटर दिनेश जी पाटिल सर मैच का एंजॉय कर रहे होंगे. उनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर, आपका आप स्वागत करते हैं इस डीसीसी मोरबे यानी कि सरपंच ट्रॉफी 2024 के इस शानदार पर्व में. इस सीजन में आपको मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए 2 व्हीलर बाइक देख सकते हैं. दोस्तों पिछले साल चर्चा हुई थी कि बड़ी टूर्नामेंट रखिए, बाइक रखिए, लेकिन आखिरकार उनका सपना भी साकार होता हुआ. बहुत कुछ कठिनाइयां उनके सामने पेश हुई. कई टीमों ने यहाँ पर उन्होंने दगा दिया, फिर अर्जेंट वाइल्ड कार्ड एंट्री टीमें आई. उन सभी टीमों का हम स्वागत करेंगे, लेकिन कोई टूर्नामेंट के ऊपर आज नहीं आने दी और ये जबरदस्त टूर्नामेंट आपके सामने नजर आती हुई. ये लीजिए दोस्तों डबल हिंद केसरी का खिताब जिनके नाम पर है. महागुरु अतः करा कॉमेंट्री शुरू. भांजे के गांव में मामा का आगमन हो चुका है, जिसे हम कॉमेंट्री क्षेत्र के बकासूर समझते हैं. वो हमारे महागुरु एमडी गडगे सर, आणि त्यांना पाहिल्यानंतर मला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आठवण येते. तसा सदरा, तशीच त्यांची शैली, आणि आज खऱ्या अर्थानं मामाच्या गावाला या ठिकाणी संभाळण्यासाठी आलेत. यावं महागुरु, आपलं स्वागत है. तो गेम इज ऑन, चलते मैदान की तरफ, जहां पर टॉस जीतने के बाद फील्डिंग वेदांत आएंगे पहले गेंदबाज और सलामी स्ट्राइकर बल्लेबाज संकेत, और उनका साथ देंगे सन्नी पालकर. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन अब मैदान के अंदर जारी है. देखेंगे पावर प्ले का पहला ओवर, अंपायर सैंडी पालकर का इशारा आता हुआ. मैच इज स्टार्ट. शुभकामनाएं दोनों टीमों को. जबरदस्त यहां पर मुकाबला. वेदांत, गेम इज ऑन. पहली गेंद पावर प्ले की. पहली गेंद के ऊपर गैप ढूंढने का प्रयास. फील्डिंग थोड़ी सी खराब है. आउटफील्ड फास्ट है सुबह के सत्र में. पीछे 3 खिलाड़ी दौड़ रहे हैं, लेकिन इस रेस में आखिर गेंद जीती और पहली गेंद के ऊपर वेलकम बाउंड्री. ये दिल मांगे मोर. डीसीसी मोरबे के लिए मिलेगा 4. संकेत घरेलू मैदान के ऊपर खेल रहे. जैसे ही बाउंड्री आई हमारे मेहमान गोपीनाथ शेठ उलवेकर, मनोज भगत साहब, सागर भगत साहब, ये हनुमान भगत साहब, बिल्कुल यहां पर आते हुए स्वागत है आपका. 4 रनों के साथ शुरुआत बेहतरीन. आज घरेलू मैदान के ऊपर खेल रहे, प्रैक्टिस है इस पिच के ऊपर और उसका फायदा पूरी तरीके से लेना चाहेंगे. दूसरी बार वेदांत को रुकावटें आ चुकी है. हालांकि विकेट कीपर कुछ बताते हुए कि थोड़ा सा पोजीशन में नहीं थे खिलाड़ी, कुछ ऐसी ही चर्चा की होगी. अंपायर वहां पर कुछ बातचीत करते हुए, अगर रनअप में आपके थोड़ी सी रुकावटें आती है तो स्टार्टअप लीजिए विकेटों की तरफ से, जहां पर आपको कोई कठिनाइयां नहीं पैदा होगी, दिक्कतें नहीं होगी आपके गेंदबाजी के लिए.
4 रन। स्टार्ट बढ़िया नजर आता हुआ। ओ ये खराब लेन थे। अच्छा हुआ कि विकेट कीपर आकाश के हाथों पर ये गेंद लगी, रुकी नहीं तो ये किस्मत का मुफ्त का पंजा जरूर मिल सकता था। नो बॉल का करार अंपायर का। तो लगातार 3 छक्कों के लिए सुवर्ण मौका है बल्लेबाजों के लिए। गोपीनाथ शेठ उल्वेकर इनके ओर से लगातार 3 छक्के भागने वाले बल्लेबाज को 500 रुपए का इनाम दिया जाएगा। फिलहाल नो बॉल के साथ 1+1 रन मिलेंगे 6, यानी कि ये कहेंगे कि ये गेंद के ऊपर 6 ही मिला है पहली गेंद के ऊपर। इसके बाद सहारा 11 शिवकर विपक्ष शौर्य 11 भैरवदेव रीडगर, इनके बीच में मुकाबला होगा सुपर 10 का दूसरा मुकाबला। दूसरी टीम हमें मिलेगी सुपर 5 में क्वालिफाई करने के लिए, लेकिन इससे पहले कि ये मैच में जो जीतेगा वो पहली टीम बनेगी डीसीसी मोरबे या होगी जय दुर्गा माता 11 बेलोली टीम। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर पावर प्ले के ओवर में शुरुआत काफी बेहतरीन नजर आती हुई। गेट फ्री हिट द बॉल, फ्री हिट की गेंद होगी ये, वेदांत की गेंद, जहां पर सनी खेलेंगे फ्री हिट की गेंद। और छोड़ दिया इस गेंद को ऑफ स्टंप से बाहर। फ्री हिट बरकरार रहेगा। व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, एक गेंद में 7 रन पहली खर्च करते हुए काफी कमाल की बल्लेबाजी और गेंदबाजी के बदौलत मुकाबले जीते हैं मेरे ख्याल से जय दुर्गा माता 11 बेलोली टीम ने। लेकिन फिलहाल ये व्हाइट गेंद, नो बॉल की गेंद फ्री हिट थी वो अभी बरकरार रहेगी सनी के लिए। चलिए थोड़ी सी वेदांत को लगातार रुकावटें आ रही है। साफ पता है कि जो रनअप है उनका वो ठीक से नहीं है और उसकी वजह से ये थोड़ा सा रुक रहे। ये सैंडी पालकर इनका एक्शन देख सकते हैं। व्हाइट बॉल का गोरे गोरे मुकड़े पे काला काला चश्मा, ये लीजिए चौथी बार रुकावटें आते हुए। अब इस बार तो सैंडी पालकर कुछ आकाश से ही बात करेंगे। आकाश सीनियर खिलाड़ी है, जब बड़ी टीम का अवधि बेलोली टीम खेलती है तो उनमें सलामी बल्लेबाजी के तौर पर भूमिका निभाते, लेकिन इस टूर्नामेंट में 2 बेलोली टीमें खेल रही है जिसके बदौलत आकाश को मात्र इस टीम में खेलना पड़ा। ये सैंडी पालकर और आकाश यही बता रहे हैं कि आप ठीक से रनअप लीजिए। ये चौथी बार आपका हो चुका है, क्योंकि डर होता है युवा खिलाड़ियों को जब वो गेंदबाजी करते हैं ना, कि जो स्टंप के ऊपर उनकी वो फ्रंट लाइन होती है, 1/3 होती है, कहीं वहां पर गेंद कहाँ, मतलब पांव कहाँ डालना है, ये कभी कभी नीचे देख के गेंदबाजी करते हैं। तो शायद वेदांत का भी कुछ यही नजर आ रहा है सीन, तो उसकी वजह से उन्हें थोड़ी सी तकलीफें हो रही है। कोई बात नहीं है, फिर से कमबैक कीजिए। फ्री हिट की गेंद होगी बल्लेबाज सनी के लिए। वेदांत फिर से एक बार तैयार होते हुए फ्री हिट की गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है, हवाई हल्ला, सीधा गेंद सीमा रेखा पार, 6 रन। ये लीजिए कालूराम शेठ पाटिल, इनका आगमन हो चुका है दोस्तों खेलने के लिए। अगर मैदान के अंदर गेंद नहीं होती तो आदेश पांडव इनके ओर से मित्तु बिल्कुल गेंदें अपने खर्च से लेकर आते हैं, इतना बड़ा दिल है इनका। कालूराम पाटिल स्वागत है आपका। 13 रन बने, बढ़िया बल्लेबाजी सनी के द्वारा। और इस बार छेड़खानी करने का प्रयास किया था, बल्ले का अंदरूनी शॉट, डायरेक्ट हिट। चलिए पहुंचे सुरक्षित क्रीज के अंदर खिलाड़ी, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है 14 रन। चलिए रीडगर टीम के कप्तान तैयार रहिए। इनिंग ब्रेक में अपना टॉस किया जाएगा। सहारा 11 शिवकर विपक्ष रीडगर के बीच में, बिल्कुल नजदीकी गांव है रीडगर, चंद 2 मिनट का फर्क है, तो कुछ ही क्षणों में उनका भी आगमन होगा। और इस सीजन में महागुरु काफी बेहतरीन फॉर्म में है और अपना दबदबा आमदार चषक नेवाली में कायम रखा। वो शौर्य 11 रीडगर टीम अपना रुतबा दिखाएगी। और बाहरी किनारा लगा है बल्ले का, सीधा विकेट कीपर के हाथों में। संकेत ने पारी की शुरुआत चौकों के साथ की थी, वही संकेत को आउट करने में कामयाब। वेदांत थोड़े से लड़खड़ा रहे थे, लेकिन इस बार राउंड द विकेट से क्या कमाल की वापसी होती हुई, बैट्समैन आउट। वहां पर कमबैक करते हुए ये लीजिए मैदान के अंदर अब नए बल्लेबाज आएंगे। केतन उर्वेकर बड़े हिट के लिए जाने जाते हैं दोस्तों। जब टीम कठिन परिस्थिति में रहती है तो उनके बल्लेबाजी में काफी दमखम रहता है, और यूं ही नहीं, इन्हें हार्दिक पांड्या कहा जाता है। डीसीसी मोरबी टीम का आक्रामक इरादे के साथ बल्लेबाजी कर लेते, लेकिन नाम से बड़ा काम भी काफी महत्वपूर्ण होता है और इस मैच, इंपॉर्टेंट मैच में इनके लिए बहुत ही अच्छा प्रदर्शन देना पड़ेगा, क्योंकि इसकी वजह एक है सैंडी कि सामने बल्लेबाज आकाश
आकाश चोरगे हैं, माफ कीजिएगा आकाश पवार है, जो 360 के लिए जाने जाते हैं। उनके स्विच हिट, उनके पैडल स्वीप, उनके जो नटराज स्टाइल के स्ट्रोक होते हैं वो काफी खतरनाक होते हैं। अगर वो एक बार लग जाए तो मुश्किलें होगी डीसीसी मोरबी के सामने, तो इसीलिए बड़ा स्कोर की तैयारी करनी पड़ेगी। फुल टॉस बॉल, बड़ा शॉट खेला है, आते ही गैप ढूंढा है, नो चांस, फील्डरों को कोई मौका नहीं, गेंद सीमा पार, 4 रन। बिल्कुल 5 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 18 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। क्या दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन आती हार्दिक पांड्या ने दिखा दिया कि यहां पर आप मेरे सामने आपकी गेंदबाजी में इतना आसान नहीं होगा। डॉट बॉल की समाप्ति, अगली गेंद के ऊपर जवाब बेहतरीन दिया और इसी के साथ ओवर की समाप्ति और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है फिलहाल 18 रन 1 विकेट के नुकसान पर। रेडगर टीम के कप्तान यदि आए हो तो उनसे गुजारिश करेंगे कि टॉस के लिए संपर्क करें। ये लीजिए नसीब भोईर को देख सकते हैं, आज सुपर संडे है इसीलिए थोड़े से देर से उठे, जिनके ऊपर सूर्या की छाप गिरी और बिल्कुल सूर्या ने मात्र रायगड प्रीमियर लीग में अपना दबदबा कायम रखा। असं म्हटलं जातं की नशीब शेठ भोईर ज्या खेळाडूला हात लावतं त्याचं सोनं होतं आणि त्या संधीचं सोनं केलं तो सूर्याला तुम्ही पाहू शकाल मित्रांनो। बायकरमॅन म्हणून ज्यांची ओळख रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण त्या खेळाडूला पाहिलात। नशीब भाई आपलं सहर्ष स्वागत। मीत 11 रायगडच्या जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख। चलिए बिल्कुल यहां पर दूसरे ओवर की शुरुआत होगी। चलिए इनिंग ब्रेक में रेडगर टीम आई है, टॉस के लिए इनिंग ब्रेक में आना है। तो केतन उल्वेकर खेल रहे 4 रनों के ऊपर, सन्नी पालकर खेल रहे 1 छक्कों की मदद से 7 रनों के ऊपर। गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले छोर से सूरज सावंत, अभी भी याद है प्रसाद भाई बड़े जिनकी नाइट टूर्नामेंट में इसी सूरज ने काफी दमखम प्रभाव देखा था और बाइकर मैन शायद बने थे वहां पर। यही वो खिलाड़ी है, बड़े खिलाड़ी है, काफी कमाल का क्रिकेट खेलते हैं। और चलिए और आते ही परिचय दिया पहली गेंद के ऊपर, बाहरी किनारा लगा और सूरज क्या सावंत की है पहली गेंद, परेशान करती हुई सनी को और ये विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर, टोटल दूसरा। कमाल की गेंदबाजी, कमाल की यहां पर वापसी होती हुई। पहले ओवर में बहुत सारे रन आए थे, फिर भी यहां पर थोड़ी सी जल्दबाजी करने का प्रयास किया वहां पर बल्लेबाज सनी पालकर ने। महागुरु ये माइक आपके पास रखिए। तो बिल्कुल आप देख सकते हैं हनुमान जाएंगे नए बल्लेबाज। कल शनिवार था, आज रविवार है, देखेंगे यहां पर किस तरीके की बल्लेबाजी का प्रदर्शन दिखा पाएंगे। हनुमान एक हाथोड़ा कहा जाता है और ताकतवर बल्लेबाजी के लिए बिल्कुल इनके हमें जरूर बल्लेबाजी पसंद आती है। लेकिन इस वक्त 2 विकेट गंवाने के बाद क्या यहां पर रुकना चाहेगा कोई बल्लेबाज? चौथी ओवर तक केतन उल्वेकर फिलहाल डटे हुए, नॉन स्ट्राइक इन पर फ्रेशर बैट्समैन है हनुमान जो शुरुआत करेंगे अपनी बल्लेबाजी की। आते ही बड़े शॉट खेलने का इरादा जरूर था, स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन यहां पर पूरा होता हुआ। देखिए केतन उल्वेकर और जो साथी बल्लेबाज है मेरे ख्याल से हनुमान, ये हार्ड हिटर स्लॉट में जब इनकी गेंदें आती है तो बिल्कुल दमदार यहां पर स्ट्रोक रहते हैं। ये लीजिए दमदार नेतृत्व आप देख सकते हैं दोस्तों, संतोष फड़के 40+ मास्टर, बाएं हाथ का नांगी शॉट जिसे कहा जाता है, वो नांगी शॉट के लिए काफी प्रचलित है। आइए स्वागत है आपका संतोष। और चलिए यहां पर बीट किया बल्लेबाज केतन उल्वेकर को, खड़े खड़े यहां पर बैठकर स्वीप शॉट मारने का प्रयास किया था उन्होंने, मात्र बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। सूरज सावंत ने इस ओवर में रोक लगाई है, हालांकि बल्लेबाज केतन और साथी बल्लेबाज हनुमान के ऊपर पहले ओवर में रन आने के बावजूद यहां पर रोक लगाई है। और बड़ा शॉट हार्दिक पांड्या के बल्ले से डीप स्क्वायर लेग के ऊपर से, दैट्स अ बिग 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 हिट।
तो खऱ्या अर्थाने संतोष फडके एकेकालचे नामवंत क्रिकेटर, त्याचबरोबर कल्पेश भगत आणि गणेश उलवेकर, विजय भगत यांचं आगमन झालेलं आहे। या आपण सर्वांनी व्यासपीठावर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। चलिए इस बार बेहतरीन स्ट्रोक, बढ़िया। यहाँ पर मिडाउन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। बैटिस लॉन्ग ऑन में आकर डीप में गेंद को उठाए फील्ड करे, तब तक पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास 1 रन लेने का। छोर बदले वहां पर बल्लेबाजों ने, और तब तक वहां पर 1 रन। अब नए बैट्समैन आएंगे हनुमान स्ट्राइक इन पर। ओ यहाँ पर देखिए व्हाइट बॉल की मांग जरूर की जा रही थी, लेकिन लाइन बरकरार रखी ऑफ स्टंप की, और इसी के साथ ओवर की समाप्ति। पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 26, 2 विकेट के नुकसान पर। रॉकस्टार प्रवीण, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथमतः गणराला वंदन करून आपण या खऱ्या अर्थाने स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात करतो। यानंतरची लढत असणार आहे, एका बाजूला शौर्य 11 भरदेव रिडगर क्रिकेट संघाचे संगनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सहारा शिवकर। नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा। महागुरु काय सांगाल आज ज्या पद्धतीने या विभागामध्ये पहिला बॉल 9 वाजता पडला, वेळेला किती महत्व असतो? ना निश्चित, वेल टाइम इज नेवर वेट फॉर एनीवन, वी हैव टू वेट फॉर टाइम। वक्त कभी किसी का मोहताज नहीं है, हम वक्त के मोहताज है। आणि खऱ्या अर्थाने डांगरेश्वर क्रिकेट संघाचा आम्ही कौतुक करू की एक चांगला एनडी विभागात एक निर्णय घेतला। आज पहिला चेंडू खऱ्या अर्थाने 9 परफेक्टली 9 वाजता प्रवीण खऱ्या अर्थाने विकेटवर आदळलं गेलं, म्हणजे एक चांगली संकल्पना या नेरे धुंद्रे विभागात आपल्याला बघायला मिळतो। महागुरु कम ऐसे दर्शक होते हैं जो पैसों की बारिश करते हैं। गोपीनाथ उलवेकर साहब ने लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम रखा है। बिल्कुल ऐसे लेस पीपल, देयर आर वेरी लेस पीपल दो शावर मनी ऑन क्रिकेट लाइक टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर गोपीनाथ फडके, गोपीनाथ भगत, मैन फ्रॉम मोरबे। बिल्कुल उलवेकर, गोपीनाथ आपका एक बार फिर से हम शान और शौकत के साथ स्वागत करते हैं। तो चलिए मैदान की तरफ चलते हैं। 26 बने स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर। केतन को यहां पर चार्ज देना पड़ेगा, किसी एक बल्लेबाज को यहां पर चार्ज देना पड़ेगा, तभी तो ये बड़ा स्कोर खड़ा कर सकते। लेकिन जैसे जैसे धूप निकल आएगी वैसे वैसे बड़े शॉट यहां पर देखने को मिलेंगे। सुबह के सत्र में केवल 27 का स्कोर हमने देखा था, लेकिन जैसे धूप निकल आई वो बहुत बड़ा स्कोर खड़ा होने की आशंका नजर आ रही है। अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे हैं कि आप थोड़े से सफल होते और आपके सामने से गेंद को लेग टर्न किया था, लेग स्पिन ये गेंद नजर आई, शरारत करती हुई सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। वेरी गुड शॉट बाय द बॉलर स्वप्निल, फिर से एक बार तैयार। ओह इस बार मौका बना था, हाफ चांस था ये खिलाड़ी विकेट कीपर के पास। थोड़े से अपने आप को कोस रहे, वहां पर रिप्ले देख सकते हैं कि जहां पर बल्ले का निचला हिस्सा लगा था और ये थोड़ा सा झुकने के लिए दिक्कत हुई। हार्दिक पांड्या यानी कि केतन उलवेकर को 2 गेंदों के ऊपर शांत रखा है। क्या अगली 4 गेंदों के ऊपर कोई बड़े शॉट तब्दील होंगे इनके बल्ले से, जहां पर जरूरत है इस मैच में अभी तक। बॉलर तैयार, तो चलिए इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। ये थोड़ी सी समझ में नहीं आ रहे, पहले फ्रंट फुट पर आ रहे फिर बैक फुट पर आ रहे, मौका दे रहे आप गेंदबाजों को। एक स्टैंड बना कर रखिए जहां पर तकलीफें हो सकती है, लेकिन तारीफ करेंगे इस नन्हे परिंदे की जिन्होंने अभी तक शानदार गेंदबाजी करते हुए केतन को रोक लगाई है। इस बार भी स्लोवर 1 गेंद, एक छक्का इनके बल्ले से निकला है, लेकिन 4 गेंदें इस ओवर में लगातार डॉट निकाली है। और केतन उलवेकर जैसे दिग्गज बल्लेबाज के सामने इस तरीके की गेंदबाजी चल रही है तो सोचो उनके लिए कितनी तकलीफें हो रही होगी। 4 गेंदों में 5 विकेट का विक्रम है। केतन उलवेकर शांत रहेंगे तो वो कैसे खिलाड़ी, क्या यहां पर कोई पलटवार होगा? और चलिए ये भी गेंद डॉट, 5 गेंदें डॉट फेंकी है। क्या ये मेडन ओवर होगा इस सरपंच ट्रॉफी में? केतन उलवेकर जैसे मानतम बल्लेबाज के सामने अब यहां पर खेमा थोड़ा सा नाखुश नजर आता हुआ। टीम डीसीसी मोरबे का शुरुआत धाकड़ हुई थी, लेकिन लग रहा था केतन धुआंधार पारी खेलेंगे इस ओवर में, लेकिन उसी केतन को मात्र जकड़ कर रखा है स्वप्निल जैसे नामचीन गेंदबाज ने। स्लोवर 1 गेंद, इस बार हवाई हल्ला किया था मेडन ओवर। एक बार जोरदार तालियां जय दुर्गा माता 11 बेलोली टीम का ये सुनहरा गेंदबाज जिन्होंने गेंदबाजी की है मेडन टर्निंग पॉइंट ओवर, जहां पर रनों को रोका और पहला मेडन ओवर अपना फेंकते हुए स्वप्निल, अभिनंदन।
मास्टर, आता ज्यांचं आगमन झालेलं आहे एकेकालचे मोरबे गावातील एक नामवंत कुस्ती पैलवान आणि मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री बजरंग गुलबेकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। सरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक इथे सरचे स्वागत आहे। देखिए ठीक 10:09 का समय बीतता जा रहा है। इसके बाद मैच होगा, ये मैच में विनर वो खेल माफ कीजिएगा शिवकर वर्सेस रिडगर होगा सुपर 10 का दूसरा मुकाबला। देखिए ठीक दो टीमों को 11 बजे रिपोर्टिंग करनी है। भाल और मुरबी टीम फिर से एक बार आपको अनाउंसमेंट कर रहे, सही समय के साथ आपको आना है। हाफ ट्रैकर की बॉल, हवा में गेंद, विकेट कीपर लगभग पहुंच ही गए थे, लेकिन कैच मात्र उनके हाथों से छूटा। जहां पर रन मिलेंगे मात्र इस गेंद के ऊपर एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 27 रन। 3 विकेटें अभी तक यहां पर गवा चुकी है। कम से कम इस ओवर में 13 रन भी बटोरने पड़ेंगे तो 40 का टारगेट एक बड़ा हो सकता है। गेंदबाजी की अगर बात करेंगे डीसीसी 11 मोरबे टीम की, और बाहरी किनारा लगा है बल्ले का, विकेट कीपर के पीछे फील्डर तैनात, डायरेक्ट हिट होता तो बिल्कुल ये मामला बन सकता था, हनुमान को लौटना पड़ सकता था, लेकिन किस्मत ने साथ दिया हनुमान का और मात्र हनुमान ने यहां पर जान हथेली पे रखकर अपना ये रन कंप्लीट किया। डीसीसी मोरबे इस सीजन में आमदार ट्रॉफी खेली गई थी। कवरी स्पोर्ट्स नेवाली, राजेश शेठ कातारा, आकाश शेठ कातारा उनके टूर्नामेंट में रनर अप बनी थी, वही टीम खेल रही है और स्लॉक स्वीप करना चाहते थे। इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। डॉट परसेंटेज की बात करेंगे तो पिछली मेरे ख्याल से 9 गेंदों के ऊपर केवल 2 ही रन बना चुकी है। पिछली 9 गेंदों के ऊपर 2 ही रन बना है, ये दुख की बात कहां देखने को मिलेगी। बहुत खराब बल्लेबाजी का प्रदर्शन पिछले 2 ओवर में। और चले इस बार आप ट्रैकर की बॉल हवा में खिला, स्क्वायर लेग के खिलाड़ी बनेंगे दर्शक, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, मच नीडेड छक्का, हनुमान के बल्ले से 6 रन। मोरबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व रामदास उलबेकर यांचं व्यासपीठावर आगमन, त्याचबरोबर मोरबे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक कालूराम पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना मनपूर्वक आपणा दोन्ही व्यक्तिमत्वांचं सरचे स्वागत आहे। एक और बड़ा शॉट, ये बाहुबली है मोरबे टीम के, जो एक बार लग जाएंगे तो मुश्किल होगी। भले ही आपने मेडन ओवर फेंका, लेकिन 4 में 4, 5 में 5, 6 में 6 मरने की ताकत इस खिलाड़ी में है छक्कों की। और ये लीजिए लगातार दूसरा छक्का। छोटा टाइगर का भी आगमन होगा और इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, आखिरी गेंद थी जहां पर 1 रन ही मिलेगा और इसी के साथ ये इनिंग्स की समाप्ति होती हुई और पहले पारी का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 41। जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। लक्ष्य हासिल होगा या लक्ष्य को वो रुकाया जाएगा, उसका आंखों देखा विवरण करेंगे सेकेंड इनिंग्स में रोशन पाटिल तारा। तब तक टॉस के लिए बुलाना चाहेंगे शौर्य 11 भैरवदेव रिडगर और सहारा 11 शिवकर टीम के कप्तान। टॉस के लिए संपर्क करें डीजे। नाणेफेक केली जाणार आहे। शौर्य 11 भैरवदेव रिडगर अर्थात ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपी रिडगर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सहारा शिवकर, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। आताच आमचे कर्नाला विभागातील एक समालोचक क्षेत्राचा दमदार आवाज रोशन पाटील तारा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत। त्यांच्या समवेत रॉकस्टार प्रवीण गायकर, त्याचबरोबर आमचे सौरभ पाटील दैसर आणि मी महादेव गडगी चिंद्रन। गुणलेखकाचं सुद्धा खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल। पंचांच्या भूमिकेत आपण रायगड जिल्हा पंच कमिटीचे सल्लागार सँडी पालकर यांना पाहतो। प्रशांत, आपले मनपूर्वक स्वागत। हॅलो। शौर्य 11 भैरवदेव रिडगर क्रिकेट संघ तुमच्यासाठी शेवटचा पुकारा असणार आहे। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सहारा शिवकर इथे उपस्थित आहे आणि आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा।
हा या दोन्ही संघनायक बघा एकत्रित आलेले आहेत आणि नाणेफेक इथे मात्र आमच्या मान्यवरांच्या शुभास्थिती केली जाणार आहे. सुपर 10 दुसरी लढत आपण इथे पाहतो आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री बजरंग उलवेकर यांना इथे आमंत्रित करतो. या बजरंग दादा आपल्या शुभास्थिती नाणेफेक करायचे आहे. चला नाणेफेक केली जाईल. सुपर 10 बोला बजरंग बली की जय. आणि नाणेफेकीचा कौल शौर्य भरदेव इदगर क्रिकेट संघ फक्त निर्णय कालवायचा आता. हा नाणेफेक बजरंग उलवेकर माजी सरपंच मोरबे यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल शौर्य 11 भरदेव इदगर क्रिकेट संघाचे संघनायक प्रणव भपी यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षण करण्यास पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मात्र सारा शिवकर क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. आपण आता पहिल्या सत्रासाठी ज्यांचा आवाज ऐकला आमचे परममित्र रॉकस्टार प्रवीण गायकर आता वळणार आहोत रोशन पाटील तारा यांच्याकडे. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जयदुर्गा बेलोली क्रिकेट संघाच्या संघनायकाने आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे क्रिकेट संघ यजमान आहे. यजमान संघ आहे. क्षेत्ररक्षण रचना त्वरित आपण लाभून घ्यावी आणि तत्पूर्वी आपण वळणार आहोत रोशन पाटील तारा यांच्याकडे. हॅलो हॅलो. धन्यवाद महागुरू. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं डांगरणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित आदरणीय संदीपदादा वसंतशेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबेचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबरने माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. सध्या सामना सुरू आहे. खरं सुपर 10ची लढत आहे. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. त्यासाठी हा सामना अतिशय इम्पॉर्टंट राहील. या दरम्यान राज भगत यांना विनंती आहे आपण रोहित नावडेकर यांच्याशी संपर्क साधावा. राज भगत यांना विनंती राहील आपण रोहित नावडेकर यांच्याशी संपर्क साधावा. टार्गेट 42 आहे आणि घरच्या क्रीडांगणावरती मोरबे संघ उतरला आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना थोडासा त्यांना देखील बॅटपाथला सामोरं जावं लागलं, परंतु अंतिम षटकामध्ये हनुमानने केलेली अफलातून फलंदाजी आपण पाहिली आणि त्याच्या जोरावरती 40+ टार्गेट म्हणजे 41 धावा या पहिल्या सत्रामध्ये आपण येताना पाहिल्या. 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी दर्शन पाटील आणि त्याच्याबरोबरीने आकाश पवार हे 2 आघाडीचे खेळाडू मैदानाकडे दाखल झालेले आहेत. JDM बेलवली जय दुर्गा माता क्रिकेट संघ बेलवली या टीमला आपण पाहता. आज बेलवलीचे 2 संघ असतील. गावदेवी बेलवली संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवती DCC मोरबे टीमचा गोलंदाज विनीत फडके. पॉवर प्ले ऑन आहे. सँडी पालकर सर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये टाळ्यांचा गजर होतो या ठिकाणी विनीत फडकेसाठी. या सामन्यासाठी पहिला चेंडू अतिशय महत्त्वाचा राहील, कारण सुरुवात जर का चांगल्या पद्धतीने केली विनीतने तर नक्कीच या सामन्यामध्ये रंगत वाढेल. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बीट केलं, बॉल मागे चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. खरं तर दर्शन पाटीलचा स्ट्रॉंग झोन कोणता असेल तर तो ऑन साईड, कारण पहिल्या ज्या दिवशी आम्ही समालोचन केलं त्या दिवसामध्ये या खेळाडूची मी फलंदाजी पाहिली. सातत्याने आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. असा हा खेळाडू मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला सज्ज होताना आपण पाहताय. चांगली मॅच, मोठी लढत तुम्ही पाहताय. सिंगल आली या खरं तर पहिल्या चेंडूवरती आणि सिंगलने अकाउंट ओपन झालंय. JDM बेलवली टीमचं अकाउंट ओपन झालंय दर्शन पाटील या खेळाडूचं. आकाश ट्रॅकिंग एंडवरती यावेळेला इनसाइड कव्हर्स मध्ये हा फटका खेळले होते आणि इथे हनुमानने टिपला झेल आणि इथून मात्र एक मोठा धक्का बसेल. JDM बेलवली टीमला अनुभवी खेळाडू आकाशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही आणि काय झेल टिपला हनुमानने. खरं तर कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. तटिया सर्कलच्या आतमध्ये कव्हर्समध्ये असलेला हा खेळाडू त्याने मात्र चांगला झेल टिपत धक्का दिला JDM बेलवली टीमला. खेळाडू बाद झाला. आकाश पवार अनुभवी फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय आणि तदनंतर मात्र मैदानाकडे दाखल होताना आपण पाहताय सूरज सावंत या खेळाडूला.
100-1 कसा जर्सी क्रमांक त्याचा आपण पाहता 1001 तो मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला आणि एक मोठा विकेट गोल्डन विकेट मिळाला आहे खरं तर फिल्डिंग करणाऱ्या DCC मोरबे टीमला. कारण अनुभवी खेळाडू जो कधीही गेअर बदलू शकत होता तो खेळाडू बाद झाला 0 धावसंख्येवरती. आणि इथून मात्र तुम्हाला डॉमिनेट करावं लागेल बेलवली टीमला. तर एका बाजूने एक पार्टनरशिप गरजेची राहील JDM बेलवली संघासाठी. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती अगदी आपण पाहता खरं तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघासाठी अनुकूल अशी कामगिरी या खेळाडूला करावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय पहिल्या विकेटनंतर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला फुल लेन बॉल ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला अगदी थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू त्या ठिकाणी 30 सर्कलच्या बाहेर आल्यानंतर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. 1 रन या चेंडूवरती आपण येताना पाहता. सिंगल डबल फार महत्त्वाचे आहेत असं म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. एक रन अतिशय मौल्यवान आणि त्या रनचा रन घेत असताना हे दोन खेळाडू स्ट्राईक रोटेट केली आहे. 2 धाबा धावफलकावरती 1 गडी बाद पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहता. कौतुक करावं लागेल विनीतचं. अजूनही खरं तर मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत त्याने कारण त्याची बॉलिंग अटॅक चांगली आहे. त्याचा खरं तर लाईन टप्पा अतिशय सुंदर आपण पाहिला. यावेळेला स्विंगानं मिस टप्पा पडला बॉल आतमध्ये आला विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल आपण पाहता. विनीत या खेळाडूच्या माध्यमातून कमालीचं कमबॅक पॉवर प्लेमध्ये एवढी भेदक गोलंदाजी आपण पाहता विनीतकडून. अप्रतिम स्पेल कारण 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना मात्र गॅप शोधायच्यात फलंदाजांना इनफिल्डला क्लिअर करायचा परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत मारता आलेला नाही आहे फलंदाजांना. अप्रतिम स्पेल या ठिकाणी हातलत असताना विनीत. यावेळेला हेलिकॉप्टर लुक लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार 4 चौकार. जास्त काळ तुम्ही दर्शन पाटीलला शांत ठेवू शकत नाहीये कारण हा खेळाडू जितका वेळ विकेटवरती उभा राहील जितके चेंडू फेस केले तितक्या धावा येतील कारण त्याची स्ट्रेंथ आहे. कदर मोठेच फटके सिंगल डबल तो खेळणार नाहीये. प्रत्येक बॉलला तो आक्रमणच करेल आणि इथे मात्र चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला पण तो अजूनही शेवटचा निर्णायक चेंडू असेल विनीत या खेळाडूचा. यावेळेला देखील चांगला बॉल टाकला लाईनमध्ये नव्हते आणि इथे मात्र आपण पाहता हा डॉट बॉल चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. अतिशय चांगलं षटक. हे षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या विनीत फडके खरं तर गोलंदाजासाठी कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त 6 धावा खर्च करत एक महत्त्वाचा धक्का दिला त्याने JDM बेलवली टीमला. तर रोशन खऱ्या अर्थाने विनीत फडकेचा जर विचार जर आपण केला राजेश शेठ काथारा नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याची एक मानाची क्रिकेट स्पर्धा आपण आजमावली खऱ्या अर्थाने सर्वजण आपण साक्षीदार झालो परंतु त्या स्पर्धेमध्ये डांगरेश्वर क्रिकेट संघ हा उपविजेता अर्थात रनरअप ठरला परंतु स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक देऊन विनीत फडके याचा मात्र त्या स्पर्धेमध्ये गौरव करण्यात आला. क्या बात आहे. खरं तर त्याचा बॉलिंग अटॅक आणि त्याची शैली अप्रतिम राहिली आणि आजही त्याने घरच्या क्रीडांगणामध्ये सिद्ध केलं स्वतःला आणि आपल्या प्रेक्षकांना मात्र त्याने मंत्रमुग्ध करणारा स्पेल टाकत सुरुवात डावाची चांगली करून दिली. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 36 म्हणजे पर ओव्हर मागे 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट राहील. बॅटिंग करत असताना JDM बेलवली टीमला डू ऑर डाय करो या मरो अशी परिस्थिती दोन्ही संघासमोर आहे कारण जर का तुम्ही जिंकला तर किमान एक बक्षीस तुम्हाला मिळेल बक्षीस पात्र तुम्ही व्हाल आणि इथे मात्र ही लढत तुम्ही पाहताय बेलवली विपक्ष मोरबे या टीमच्या दरम्यान. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज ओमकार नावडेकर हा खेळाडू आणखीन एक यंगस्टार पंचाच्या डाव्या बाजूने. ओव्हर द विकेट फुल लेन बॉल आतली कडा घेतली बॉल मागे चालला त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला खराब फिल्डिंग थोडंसं प्रेशर त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा आल्या. कधी कधी स्ट्राईक रोटेशन हे देखील महागडं पडू शकतं जेव्हा जर का या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र टेन्शन वाढेल. त्यामुळे फिल्डिंगमध्ये देखील तुम्हाला त्याच पद्धतीचा दर्जा तुम्हाला दाखवावा लागेल. एक एक धाव तुम्हाला रोखावी लागेल आणि इथे मात्र 2 धावा आल्या. धावसंख्येत बदल 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आज गावदेवी बेलवली संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अजय पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी तुम्हाला अगदी अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया परंतु अजून एक संघ बेलवलीचा मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेला इनसाइड आउट कव्हर्सला कॉपीबुक स्टाईल स्ट्रोक अप्रतिम टायमिंग बघा 2 धावा आल्या जिथे सिंगल होती त्यानंतर आलेली दुसरी धाव महागडी पडली कारण या बॉलवरती चौकार आला सूरजच्या माध्यमातून बेलवली टीमला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर मात्र आपण पाहिला क्लास सूरज सावंत या खेळाडूचा
कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळलेला हा फटका टेक्निकली परफेक्ट आणि बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक पाहायला मिळाला. मी मगाशी सांगितलं दर्शनचा स्ट्रॉंग झोन ऑन साईड आहे, परंतु जो सूरज हा खेळाडू मैदानाच्या चहूबाजूला फटके मारू शकतो ही क्षमता त्याच्याकडे आहे आणि हे खरं तर या फटक्यामध्ये त्याने दाखवलं. 4 धाबा आल्या. धावसंख्येत बदल होताना आपण पाहता टोटल धाबा धावफलकावरती 1 गडी बाद 12. अजून येणारे काही चेंडू विजयासाठी तब्बल 30 धाबांची गरज. शेवटचे 16 चेंडू आणि 30 धाबा हे समीकरण बाकी आहे. त्यामुळे एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे मोरबे टीमला. कमी धावांचं षटक या क्षणाला हवं आहे मोरबे टीमला. याही वेळेला आपण पहिला फुल लेन बॉल सबमरीन. खरं तर आपण पहिला टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि अगदी योग्य चेंडू आपण पाहताय गोलंदाजच्या माध्यमातून डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. खरं तर प्रत्येक चेंडूवरती त्या ठिकाणी ईश्वराला नमन करून तो मात्र गोलंदाज सज्ज होतो ओमकार नावडेकर. कारण क्रिकेटचं क्षेत्र आपण जर पाहिलं तर सध्या भरपूर प्रसिद्धी त्याबरोबर प्रोफेशन देखील बनलं आहे. त्यामुळे या खरं तर क्षेत्रामध्ये तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल. आणखीन एकदा आतली कडा घेतली, घाई झाली आणि इथून खरं तर सन्नी विकेटच्या मागे उभे होते. यस, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं आमचे सँडी पालकर. त्यांना आपण पाहत आहे सल्लागार आहेत खरं तर पंच असोसिएशनचे. आदेश खरं तर आपण या आमचे आयोजक देखील असतील, संपूर्ण टीम पाहतील नक्कीच काय घडलं या चेंडूवरती. सूरज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आलाय का नाही हे पाहायचं आहे आणि जर का आला नसेल तर मात्र एक मोठा धक्का राहील JDM बेलोली टीमला. निर्णय पेंडिंग आहे बघा, थोडासा क्लोज एन्काउंटर. खरं तर सनीचंही कौतुक करावं लागेल. त्याने प्रसंग अवधान दाखवलं, धावत गेला आणि बॉल स्टम्प्सला त्याने लावलाय बघा. अगदी पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल आणि कदाचित नाही तर नक्कीच डेफिनेटली इथे खेळाडू बाजूला सूरज सावंत सांघिक यश मिळालं मोरबे टीमला. निर्णायक क्षणाला मात्र आणखीन एक अनुभवी खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. सूरजला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. सनी पालकरला, कारण त्याने काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. कधी कधी एक खत आपण पाहिलं अति उत्साहामध्ये शतरक्षक थ्रो करतो तेव्हा बॉल नाही स्टम्प्सला लागत नाहीये, परंतु इथे स्वतः धावत गेला, हाताने स्टम्प्सला बॉल लावला आणि त्या ठिकाणी सूरजला त्याने बाद केलं. अगदी निर्णायक क्षणाला मात्र योग्य निर्णय त्याने घेतत असताना मात्र हा निर्णय खरं तर आपण पाहिला मोरबे संघाच्या पथ्यावर पडला असंही म्हणायला हरकत नाहीये. 14 चेंडू 30चं समीकरण बाकी आहे. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय साहिल पाटील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. कमबॅक करत असताना DCC मोरबे क्रिकेट टीम घरच्या क्रीडांगणावरती चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळा दबदबा, एक वेगळा अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी बेलवडी संघ देखील सज्ज झालाय. अतिशय महत्त्वाचा सामना. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत या मॅचच्या दरम्यान. खूप चांगली स्पर्धा आज करता आपण स्पर्धेला निरोप देणार आहोत. गेले काही दिवस स्पर्धेचा आपण आनंद घेत आहे. तब्बल 6 दिवसाची स्पर्धा. आज 8 डिसेंबर आणि विकेंड खरं तर आपण पहिला संडेचा दिवस आहे, त्यामुळे सुपर संडे कोणता संघ साजरा करेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. या षटकातील 5वा चेंडू धाव फलकावरती 2 गडी बाद 12. यावेळेला बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा बुंध्यात टाकला चेंडू आपण पाहिला. यॉर्क लाईनचा चेंडू होता, त्याच्यावरती मात्र प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. चांगलं कमबॅक. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत खरं तर ओमकार नावडेकर. कमालीची गोलंदाजी जी सुरुवात करून दिली होती पहिल्या षटकामध्ये, विनीतने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रेशर टाकत असताना बेलोली संघावरती ओमकार नावडेकर हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला देखील हाफ हेलिकॉप्टर ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेमध्ये फटका सजवलाय. सेकंडचा कॉल झाला, घाई केली दर्शनने आणि इथे मात्र खराब फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्या. 2 रनच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना JDM बेलोली संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 2 गडी बाद 14 धावा. 12-28 समीकरण. पहिल्या सत्राचं आपण कंपॅरिझन केलं तर हनुमान फडकेने अगदी अंतिम षटकामध्ये 15 धावा केल्या. 7 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान त्याने दिलं. केतन उलवेकर ज्याने 11 बॉल 11 रन बॉल इक्वेशन त्याचं पाहिलं. सनी पालकर 3 बॉलमध्ये 7 धावा त्याने खरं तर योगदान दिलं. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं खरं तर स्वप्नील निकम असेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. मेडन षटक आय थिंक पाहायला मिळालं. सूरज सावंत त्याने 8 धावा खर्च केल्या. वेदांत पवार थोडासा मागडा राहिला. मंगेश पाटील तोही मागडा राहिला. परंतु मॅच ऑन आहे. 12-28चं कॅल्क्युलेशन.
आताच या मैदानात आगमन झालेलं आहे. मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गुरुनाथ शेठ तांबडे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने मात्र अतिथी देव भव या शैलीमध्ये खऱ्या अर्थाने गुरुनाथ तांबडे यांचं स्वागत केलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती केतनला मात्र सीमारेषा दाखवली आणि मच निडेड सिक्सर असं म्हणता येईल या क्षणाला, कारण अत्यावश्यक हा षटकार होता. थोडंसं मोमेंटम मिळाला हवं JDM बेलोले टीमला आणि हा षटकार बरंच काय सांगून जाईल मोरबे टीमला. 6 धावा आल्या पण तो अजूनही सामना बॅलन्स असंही म्हणायला हरकत नाही आहे, कारण दोन्ही संघ त्याच धाटणीचे त्याच ताकदीचे तुम्ही मैदानामध्ये पाहताय. 11 बॉल 22चं समीकरण बाकी आहे. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटनं माझं 2 धावा करायच्यात आणि एका बाजूने केतन उलवेकर हा गोलंदाज सज्ज होताना. यावेळेला देखील फुल लेन बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी घाई झाली आहे आणि इथून मात्र 2 रन कंप्लीट. 3रा रनचा कॉल नकार दिलाय. सर सलामत तो पगडी पचा असं म्हणतात का, तर हिंदीमध्ये एक कहावत आहे आणि तेच केलं. या ठिकाणी रिस्क घेत नाही दर्शन. त्यांना माहिती आहे जितका वेळ आपण विकेटवर उभा राहू तितका धावा येतील. 2 धावा आल्या. आता 10 चेंडूमध्ये 20चं समीकरण बाकी आहे. एक रन महत्वाचे आहे आणि इथे मात्र आपण पहिल्या 2 धावा आल्या. या चेंडूवरती पहिल्या बॉलवरती षटकाराला 8 धावा खर्च केल्या. केतनने कमबॅक करावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. निर्णायक क्षणाचं हे षटक, 3रं षटक अतिशय महत्वाचं. इथे देखील बॉलला उडवलाय, मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय, ठोकलाय सीमा पार षटकार. दर्शन पाटील प्रत्येक वेळेला मात्र चेंडूला सीमारचे दर्शन करण्यासाठी पाठवतोय. अप्रतिम 4 मॅचेसमध्ये त्याने आतापर्यंत 61 धावा केल्या वैयक्तिक 26 चेंडूमध्ये, ज्यामध्ये 6 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश. स्ट्राईक रेट आपण जर त्याचा पाहिला जवळजवळ 235च्या आसपास पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग केली आणि त्याचा बेस्ट स्कोर होता. कधी पहिल्या मॅचमध्ये 25 वैयक्तिक नॉटआउट त्याने केला होता, पण तो अजूनही मॅच संपलेली नाही आहे. सहजासहजी आपण पाहता DCC मोरबे टीम हार मानणारा संघ नाही आहे. आता 9 चेंडूमध्ये 14 धावा, त्यामुळे या षटकातील 3 बॉल अतिशय महत्त्वाचे असतील केतन उलवेकर या खेळाडूचे, कारण 2 ओव्हरमध्ये 28चं समीकरण होतं. प्रतिषटक 14ची सरासरी आणि पहिल्या 3 मध्ये 14 आल्या, त्यामुळे प्रेशर राहील आता मोरबे संघावरती. 9 बॉल 14चं समीकरण बाकी आहे. सकाळचं हे सत्र आहे. आल्हाददायक असं हे वातावरण. या वातावरणामध्ये मात्र अतिशय हाय व्होल्टेज सामना तुम्ही एन्जॉय करत असताना धीम्या गतीने बीट केलंय, परंतु सेफ लँडिंग चेंडू झालाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. 2रा रनचा कॉल होईल का, नकार दिला होता आणि लास्ट मोमेंटला जेल खरं तर थ्रो झालाय. खराब फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहत आहे खरं तर 2 धावा आल्या. झेलसाठी गेले होते त्या ठिकाणी झेल कॅरी करता आला नाही. सेफ लँडिंग झाला. बॉल थ्रो थोडासा दबावामध्ये खराब झाला सनीकडून. त्यानंतर 2 धावा देखील आपण येताना पाहिल्या. अतिशय महत्त्वाच्या या 2 धावा. आता अंतिम 8 चेंडू आणि विजयासाठी 12 रनचं समीकरण. 8 बॉल 12, शेवटचे 8 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण बाकी आहे. अजूनही मॅच ऑन आहे. सामना संपलेला नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मैदान सोडायचं नाही आहे आणि इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा ही दोन्ही टीमलाच करावी लागेल. केतन उलवेकर सज्ज होताना पुन्हा एकदा यावर देखील फिरून मारला बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, ज्या ठिकाणी एकही क्षेत्ररक्षक नाहीये त्याच दिशेमध्ये हा फटका पाहायला मिळाला आणि इथून मात्र मिळाला अजून एक सणसणीत चौकार. या षटकामध्ये आता पूर्णपणे हावी झाला आहे JDM बेलवली संघ आणि याचं कारण आहे दर्शन पाटीलचं आक्रमण. मी मगाशी म्हटलं तो जितका वेळ उभा राहील विकेटवरती तितका धावा येतील, कारण तो सिंगल डबल घेणारा खेळाडू नाही आहे. तो प्रत्येक बॉल आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. 7 चेंडू आणि 8 धावा. निर्णायक बॉल टाकायचा. अजूनही मॅच संपलेलं नाही आहे. हार मानायची नाही आहे खरं तर या ठिकाणी मोरबे टीमला. इथून मात्र हा सामना थोडासा पुढे जाईल. जर का हा बॉल डॉट आला, एखादा विकेट मिळाला तर या सामन्यामध्ये अजून तुम्हाला रोमांचकता वाढताना पाहायला मिळेल. परंतु एका बाजूने दर्शन पाटील खरं तर आपण पाहिलं अनस्टॉपेबल इनिंग साकारतोय. चांगली बॅटिंग करत असताना अंतिम 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धाबांचं समीकरण बाकी आहे. डांगरणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित आपण पाहता सरपंच ट्रॉफी या स्पर्धेचे दमदार शिल्पकार सन्माननीय संदीपदादा वसंत उलवेकर, माजी उपसरपंच तथा वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं आयोजन आज तुम्ही मोरबे नगरीमध्ये पाहताय, त्याचा अनुभव घेताय. शेवटचे 7 बॉल विजयासाठी आता 8 धाबांचं समीकरण बाकी.
एच अँड टेकन. पुन्हा एकदा ट्विस्ट मॅच मध्ये आपण पाहताय अगदी मोक्याच्या क्षणाला विकेट मिळाला. तेज तरार बॉल त्याच्यामध्ये बिगिट करताना वरची कडा घेतल्याने विकेट किपर सनीने चांगला झेल टिपला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाजूला दर्शन पाटील आणि इथून मात्र समीकरण बनलंय शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 8 धाबांची गरज. चेंडूमध्ये 8 ऑन स्क्रीन. खरं तर आमचे बेलवलीचे मित्र रुपेश पाटील त्यांचे चिरंजीव जे खरं नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत रुपेश पाटील त्यांचे चिरंजीव यांना आपण पाहत आहे. त्यांच्याही चेहऱ्यामध्ये टेन्शन. आता थोडा आपण जर पाहिला सामना हाय व्होल्टेज होत चालला आहे कारण दर्शन पाटीलचा मिळालेला गोल्डन विकेट आपण पाहिला अगदी मोक्याच्या क्षणाला. परंतु जाता जाता 20 धावा खर्च केल्या केतनने. हे मागणं षटक राहिलं खरं तर मोरबे टीमसाठी. आता अंतिम षटक आणि 8 धावांचं समीकरण बाकी आहे. 6 बॉल 8 शेवटचा क्षण आपण पाहता या सामन्याचा या सत्राचा अतिशय महत्त्वाचं हे षटक. 6 चेंडूमध्ये 8 धावा वाचवता येतील का गोलंदाज आहेत त्या ठिकाणी. तुषार उलवेकर यांना 25 धावा पुन्हा एकदा केल्या खतर या इनिंगमध्ये आपण पाहिल्या. त्या ठिकाणी दर्शन पाटील या खरं तर फलंदाजाने या स्पर्धेमध्ये 2 वेळा त्याने 25 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. आणि 6 बॉल 8चं समीकरण बाकी आहे. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅचमध्ये तेच करायचं मोरबे टीमला. शेवटपर्यंत या ठिकाणी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. जर तुम्ही प्रयत्न सोडले तर तुमच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागेल. समीर हा खेळाडू साहिल माप्याचा साहिल हा स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बरोबरीने समाधान गायकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. अंतिम 6 चेंडू आणि 8 धाबा. पहिले 3 चेंडू ठरवतील या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. 6 बॉल 8 एक मेडन षटक आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये. त्याचा प्रेशर आता या इनिंगमध्ये आला मोरबे टीमवरती. 6 बॉल 8चं समीकरण बाकी आहे. पहिला बॉल तयार तुषार. ओव्हर द विकेट बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप पहिल्या बॉलवरती आघात. इथे मिळाला मात्र हा 4 धाबा चौकार. पाच चेंडूमध्ये 4 म्हणजे इथून खरं तर पुनरागमन करणं मोरबे संघासाठी म्हणजे एक मोठी अग्नी परीक्षा मोठी कसोटी राहील. कारण पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता धीम्या गतीचा. त्याला हुक करत असताना मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. परंतु नशिबाचा चौकार नक्की मिळाला लॉंग स्टॉप रिझनकडे त्या ठिकाणी फलंदाजाला. आणि इथून मात्र समीकरण बनले 5 बॉल 4. सुपर 10 मध्ये पहिला संघ पोहोचेल. खरं तर आपण पाहता या आजच्या दिवसामध्ये एक संघ मोरबे की बेलवली यासाठी ही खरं तर लढत आपण पाहत आहे. या क्रीडांगणावरती ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केलेला मोरबे संघ आहे. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांना संघर्ष करायचा. परंतु पहिल्या बॉलवरती आलेल्या चौकारामुळे प्रेशर थोडंसं वाढलंय त्या ठिकाणी आपण पाहता मोरबे टीमवरती. परंतु कमबॅक करावं लागेल तुषारला या क्षणाला. इथे आपण पाहताय खरं तर अपील झाली आहे. बॉल मागे चाललाय आणि याही वेळ आपण पाहिला नशिबाची साथ आणि हा सामना मात्र जिंकलाय. लेग बायच्या स्वरूपात 4 धावा जरूर आल्या परंतु हा सामना जिंकत सुपर 5 मध्ये प्रवेश करतोय आजच्या दिवसामध्ये. JDM बेलवली संघ. अभिनंदन टीम बेलवली. हार्ड लक टीम DCC. थँक्स रोशन. अतिशय दमदार लढत बघायला मिळाली. एका बाजूला डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे विपक्ष JDM अर्थात जय दुर्गा माता क्रिकेट संघ बेलुली क्रिकेट संघ. आणि या लढतीमध्ये JDM बेलुली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. सुपर 5 अर्थात पात्रता फेरी त्यांनी ते पूर्ण केलेली आहे. अभिनंदन JDM बेलुली क्रिकेट संघाचं. आणि डांगरनेश्वर क्रिकेट संघ यजमान आहे त्यांच्या वतीने सुद्धा बेलुली क्रिकेट संघाचं आम्ही ते मनपूर्वक अभिनंदन करतो. या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये दर्शन पाटीलने अप्रतिम फलंदाजी केली. परंतु त्या अगोदर पहिल्या इनिंगमध्ये 1 विकेट मेडन षटक टाकणारा गोलंदाज स्वप्नील निकम ठरला या सामन्याचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच अभिनंदन स्वप्नील. मेडन षटक त्याने टाकलं या क्रीडांगणावरती आणि हा खेळाडू ठरलाय या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच तर स्वप्नील ठरतो या खऱ्या अर्थाने सामन्याचा हिरो. आणि स्वप्नीलला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही ते आमंत्रित करतो. आदरणीय रामदास उलवेकर आणि हनुमान भगत या 2 व्यक्तिमत्वांना आम्ही ते आमंत्रित करतो. या आपण स्वप्नील मनपूर्वक तुझं अभिनंदन. अतिशय दमदार गोलंदाजी साकारली.
खास करून आणि संघाला विजय संपादित करण्यामध्ये खास मोठा आपले खऱ्या अर्थाने तू एक चांगलं योगदान दिलं. रामदास उलिवेकर या, हनुमान भगत आपण या आणि सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. यानंतर बघा उर्वरित जी लढत आहे मुरबी विपक्ष भाल या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही आमंत्रित करतो. पहिला पुकार आहे, जर वेळेवर तुम्ही उपस्थित राहिले नाहीये तर मात्र षटक इथे कमी केलं जाणार आहे. रामदास उलवेकर या, हनुमान भगत या, आपण स्वप्नील सामनावीर या सामन्याचा खऱ्या अर्थाने अभिनंदन करू. छोटा तीर घाव करे गंभीर. बघा स्ट्रिक्टली आमची वॉर्निंग आहे, तुम्हाला सूचित करण्यात आलेले आहे. सलामीर जोडी सारा शिवकर क्रिकेट संघ सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे आणि प्रणव गोपी आपण क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावे. या आदत खेळाडू आहे खऱ्या अर्थाने. बघा स्वप्नील दमदार गोलंदाजी केली आणि स्वप्नीलला सामनावीराचा पारितोषिक दिली. आदत खऱ्या अर्थाने अतिशय लहान वयातील क्रिकेटर परंतु सक्षम गोलंदाजी, लेंथ लाईन आणि दिशा मात्र स्वप्नीलच्या गोलंदाजीत बघायला मिळाली. स्वप्नील सुपर 5 मध्ये दाखल झालेला आहेत. पात्रता फेरी अर्थात एका बक्षिसाचं तुम्ही हकदार बनलेला आहात. स्वप्नीलची परवानगी ते आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. स्वप्नील प्रथमतः वेल डन, अभिनंदन तुझं. स्वप्नील या विकेटवर खास करून तुला एक मदत मिळाली निश्चित स्वरूपात आणि विकेट बद्दल खऱ्या अर्थाने तू काय प्रतिक्रिया देशील? विकेट खूप चांगली आहे, जवळ पण आहे आणि बॉलिंग टाकायला चांगलं वाटत होतं. पात्रता फेरी पूर्ण केली अर्थात बक्षिसाचं तुम्ही मानकरी तर ठरलेला आहात. ज्या संघाने तुमच्या कामगिरी केलेली आहे, एक संघातील एक सक्षम खेळाडू म्हणून आपल्या संघाच्या कामगिरीवर कितपत तू समाधानी आहे? खूप चांगला वाटत होता कारण का आम्ही लगातार 3 मॅच हारलो होतो मागं सेमीफायनलला, तर ही मॅच जिंकलो आम्ही. खूप चांगलं वाटतं आणि दर्शन पाटीलने पण चांगली बॅटिंग केली. थँक्स. या रुपेश पाटील बेलवली ग्रामपंचायत सदस्य होण्याचा ज्यांना भाग्य लाभलं त्यांच्या वतीने तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. रुपये दादा ग्रामपंचायत सदस्य बेलवली या, आपण व्यासपीठावर तुमचं डांगणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. सलामीर जोडी सहारा शिवकर